सध्या मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे। दोन्ही उमेदवार मतदारसंघातील अनेक भागात जाऊन लोकांशी संवाद साधताना दिसतायत। अशातच काल बापू भेगडे यांनी मावळ मतदारसंघातील नाणे येवलेवाडी इथं दौरा केला। याच दौऱ्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांनी सातेगावच्या सरपंच वर्षा नवघणे यांच्याबद्दल अपशब्द वापरले, ज्यामुळे मावळ मतदारसंघात वातावरण चांगलंच तापले। बापू भेगडे यांच्या प्रचारादरम्यानच अशा पद्धतीने महिलेचा अपमान झाल्यानं त्याचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले। आता बापू भेगडे यांच्या प्रचारादरम्यान बाबूराव वायकर नेमकं काय म्हणाले पाहूयात। तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिकेट आणि ती सांगते ह्या महिला भगिनी अण्णा सर्व माझे नातेवाईक आहेत, पण मी आज थोडंसं मी बोलतो तिच्या दारातला वाटा मी केलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? जे तुमच्या गावातले सर्टिफिकेट की विकास पुरुष कोण आहे? विकास पुरुष कोण आहे तिला माहितीच नाही। तिने दिवाळीमध्ये रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये? तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढली असेल तर त्या वट्यावरती तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वटा मी केलेला आहे। त्या सर्टिफिकेट सांगू नये। बोराडे रस्ता मी केला, शिंदे पांढऱ्यावरती रस्ता मी केला, आणि ज्या वेळेस ही सर्टिफिकेट राहते ती सांगते विकास पुरुष। कसला विकास पुरुष? काय केलं त्यांनी? हे मी आज तुमच्या मंदिरात तुमच्या ग्रामस्थाच्या साक्षीने आणि सर्व ग्रामदेवाच्या साक्षीने सांगतो, मी ह्या गावामध्ये काय केलं हे मी 5 वर्ष तुम्हाला कोणालाही बोललो नाही आणि मी कधी दाखवले नाही की मी हे केलं आणि मी ते केलं। पण कोणतरी येत आणि मी आता हे काय त्यांचे डोळे गेलेत का? तिचे डोळे गेलेत का त्या सर्टिफिकेट? कोणाला तरी साड्या ती बायकांना काहीतरी सांगते, आपल्या बायांना काही आपल्या आहेत ना, मजबूत आहेत ना सगळ्या, काहीतरी आश्वासन दिली तिला ना तू ये 100-150-200 बायका आहेत ना यांच्यासमोर तू येऊन बोल की विकास पुरुष। दरम्यान दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतोय। अनेक ठिकाणी सुनील शेळके यांचं स्वागत करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत। सुनील शेळके यांना वाढता प्रतिसाद पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं सध्या बोललं जातंय। त्यामुळेच आता विरोधकांकडून अशा पद्धतीची भाषा बोलली जात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे। या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार त्याचा निकाल येत्या 23 नोव्हेंबरला लागेलच। मात्र बाबूराव वायकर यांच्या या वक्तव्यामुळे मावळ मतदारसंघात सध्या संतापाची लाट उसळली आहे। या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।